डॉक्टर ए.डी. जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जगभर रेशमाचं फिरून अभ्यास केलेला आहे. अनेक विद्यार्थी तयार केलेले आहेत, अनेक संशोधन त्यांनी केलेले आहेत आणि असे अत्यंत सक्षम असे बोलणारे सायंटिस्ट शास्त्रज्ञ सन्माननीय श्री गडकरी साहेबांच्या विनंतीवरून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते कोल्हापूर इथं आलेले आहेत. त्यांच्या बोलण्याचा फायदा घ्या आणि आज ते काय बोलतात समजून घ्या. त्यानंतर परत मी तुमच्याशी बोलेन. श्री डॉक्टर ए.डी. जाधव साहेब. चला मित्रो, रेशीम शेती खरं म्हणजे विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक शेतकरी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे याला पूरक शेती किंवा शेतीला एक चांगला जोडधंदा म्हणून खूप मोठ्या प्रमाणात करत आहेत. मी गेले 10-15 वर्ष विदर्भात काम केलं. आता मी कोल्हापूरच्या विद्यापीठात गेलो आहे, परंतु गेल्या 10-15 वर्षामध्ये विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे रेशीम शेती केलेली आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वी रेशीम शेतीसुद्धा करणारे अनेक शेतकरी आहेत. आज इथं खरं म्हणजे आमच्यावर चामड साहेब आलेले आहेत, नाकाडे साहेब आलेले आहेत. अगदी 2001 पासून रेशीम शेती करत होते. नाकाडे साहेब आता अत्यंत चांगली शेती करतात कळमेश्वर तालुक्यामध्ये. आणि अनेक युवक शेतकरीसुद्धा आपल्या विदर्भामध्ये चांगली शेती करतात. तत्पूर्वी तुम्हाला खरं म्हणजे तुतीची लागवड काय, त्याच्यावर रेशीम आळ्यांचं संगोपन कसं केलं जातं आहे आणि तदनंतर त्याच्यापासून धागा निर्मिती, जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते. भारत हा आपला 2 नंबरचा रेशीम उत्पादक देश आहे. आणि मी आता अनेक देशाला फिरतो. अलीकडेच मी ब्राझील, क्युबा आणि चायनाला गेलो होतो. तिथल्या काही रेशीम फिल्म मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग आपण त्याच्यावर बऱ्यापैकी विदर्भामध्ये आपण काय करू शकतो. आणि रेशीम शेतीच्या अनुषंगानं सुद्धा आपण ही ब्राझीलमधली एक फिल्म आहे. अगदी तुम्हाला तुती लागवडपासून रेशीम शेतीमध्ये कशा प्रकारे आपण चांगलं संशोधन करू शकतोय, उत्पादकता वाढवू शकतोय, गुणवत्ता वाढवू शकतोय, याच्यामध्ये हे आपल्याला दिसून येईल. रेशीमचं वस्त्र सगळ्यांनाच माहिती आहे की अत्यंत किमतीचं असं वस्त्र आहे. अगदी रेशीमची पैठणी जी म्हणतो आपण, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जी पैठण शहर आहे त्या पैठणीची किंमत अगदी 10,000 रुपयेपासून 2 लाख रुपये. मी औरंगाबादलाच 1998ला होतो, त्यावेळेला 2 लाख रुपयाची पैठणी साडी आपल्या देशाच्या राष्ट्रपतींना पाठवली होती. आणि त्याची रोख रक्कम ज्या उत्पादकानं पैठणी तयार केली त्याला आपण दिली होती. याच्यावरून आपल्याला कळून येईल की अगदी रेशीमला अगदी होम मिनिस्टर एक कार्यक्रम चालतो बघा टीव्हीवर, त्याच्यामध्ये सुद्धा त्या महिलेला एक पैठणी साडी दिली जाते. त्या पैठणी साडीची किंमत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि यातला 58% सहभाग हा शेतकऱ्याला येतो. म्हणजेच 1,000 रुपयाचं जर रेशीम विकलं गेलं तर त्यातले 580 रुपये हे आमच्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये येतात. अशा प्रकारची शेती कोणत्याही प्रकारची नाही, कारण शेतीमध्ये जरी उत्पादन वाढलं त्यातून जी मिळकत आहे ही मिळकत प्रत्यक्ष शेतकऱ्याला कमी येते आणि दलालांच्या खिशात खूप मोठ्या प्रमाणात जाते. आणि रेशीम शेतीमध्ये मात्र तुती लागवड, कीटक संगोपन आणि त्यातून कोशांची निर्मिती आणि कोशाच्या निर्मितीनंतर त्याच्यामध्ये कापड निर्मिती आणि वस्त्र निर्मिती हे खूप मोठे असे त्याचे टप्पे आहेत. आणि त्यामुळेच आपल्या देशामध्ये तर खूप मोठी प्रगती झालेलीच आहे. मात्र ब्राझील सारखे जे प्रगत देश आहेत यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात रेशीम शेतीमध्ये प्रगती केलेली आहे. आणि म्हणूनच रेशीम शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादकता आणि गुणवत्ता आपण वाढवू शकतोय. दुसरा जो भाग आहे की रेशीम शेतीमध्ये नुसतं कापड निर्मिती किंवा धागा निर्मिती नसून आता अनेक देशामध्ये, प्रामुख्याने थायलंड या देशामध्ये, कोरियामध्ये, इंडोनेशियामध्ये, पुन्हा तुमच्या फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात तुतीच्या पानांचा चहा आणि त्याचे औषधी गुणधर्म जे आहेत याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आणि यापेक्षा तुतीच्या झाडामध्ये प्रथिनं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, क्षार मोठ्या प्रमाणात आहेत, जीवनसत्व खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि म्हणूनच ह्या तुतीच्या झाडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात जनावरांच्यासाठी खाद्य म्हणून आता अनेक देशामध्ये केला जात आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा, मी आता नागपूर जिल्ह्याला सुद्धा होतो, अनेक शेतकरी तुतीच्या किड्यांनी खाऊन राहिलेल्या पानांचं चारा म्हणून जनावरांना आणि गायींना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतात. आणि यातून दुधाची फॅट आणि दुधाची गुणवत्ता, दुधाची उत्पादकता
खूप मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे तुतीच्या रेशीम उत्पादनाबरोबर मिल्क आणि सिल्क किंवा सिल्क आणि मिल्क हा कॉन्सेप्ट मोठ्या प्रमाणात आपण विदर्भामध्ये राबवू शकतो, आपल्या देशामध्ये राबवू शकतो, राज्यामध्ये राबवू शकतो. मी आता हे तुम्ही जे पाहताय हे रेशीम धागाचं यांत्रिकीकरण आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा 1000 मेट्रिक टनापेक्षा जास्त प्रमाणात कोशांची निर्मिती होते आणि त्यापासून आपण धागा काढायचं केंद्र खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो. ही ब्राझील मधील केंद्र आहे. या केंद्राद्वारे आपण जागतिक दर्जाचं रेशीम धागा आणि त्याची गुणवत्ता आपण निर्माण करू शकतो. आपल्याच देशामध्ये प्रामुख्याने बेंगलोर आणि मैसूर किंवा कर्नाटक राज्यामध्ये असे धागा काढायची केंद्र जवळजवळ 5000 पेक्षा जास्त आहेत. आपले अनेक शेतकरी जाऊन आलेले आहेत, आमचे तरुण उद्योजक जाऊन आलेले आहेत आणि आमचे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी इंजिनिअरिंग मध्ये डिग्री घेतल्या, ऍग्रिकल्चर मध्ये डिग्री घेतल्या, असे सुद्धा उद्योजक, तरुण उद्योजक अशा प्रकारच्या रेशीम धागा निर्मितीचे युनिट टाकू शकतात आणि त्यातून स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःची आर्थिक मिळकत ही चांगल्या प्रकारे करू शकतात. आता हे रेशीमचे अंडे आहेत. रेशीमची अंडी सुद्धा खरं म्हणजे आमचा कृषी पदवीधारक, प्राणीशास्त्राचा पदवीधारक, रेशीम अंडीपुंज निर्मिती त्याच्यासाठी जी लागणारी प्रयोगशाळा आहे त्याच्यासाठी सुद्धा शासन खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सबसिडी देतं. अगदी बांधकाम करणं आहे, लॅबोरेटरी टाकणं आहे आणि त्याचं परीक्षण करणं आहे, याच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन हे आपल्याला केलं जातं. आणि या अनुषंगानं शेतकऱ्यांना रोगमुक्त अंडीपुंज निर्मिती आणि त्याचा पुरवठा हा आपण करू शकतो. रेशीम निर्मितीसाठी तुती लागवड महत्वाचीच आहे. तुती लागवड एकदा वाढ झाली की त्याच्यानंतर तुम्हाला रेशीमचे कीटक लागतात. हे कोश आहेत, या कोशातून जे कीटक तयार होतात त्याच्यापासून फुलपाखरं तयार होतात आणि ह्या फुलपाखरापासून आपल्याला अंडी तयार केली जाऊ शकतो आपण. आणि ह्या अंड्याचा वापर आपण तुतीची पानं ह्या रेशीम कीटकांना जर खायला घातली तर हेच कीटक 1 महिन्यामध्ये रेशमाची निर्मिती करतात आणि शेतकऱ्याला 1 तारखेला कीटक आणले की 30 तारखेला त्याच्याकडे कोशाची निर्मिती होते आणि त्याला पगारदारासारखं याच्यामध्ये उत्पन्न मिळतं. आपल्या राज्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा अनेक शेतकरी प्रत्येक तालुक्यात आहेत की 1 एकर तुतीच्या लागवडीमध्ये आणि त्यातून घेतलेल्या कीटक संगोपनाद्वारे ते किमान 1 लाख रुपये एका वर्षाला उत्पादन घेतात. खरं म्हणजे आमची जे बेरोजगार आहेत यांनी जर अगदी संरक्षित शेती कुठली करायची म्हटलं, आमचे कलंदर साहेब तुम्हाला बोलणारच आहेत, परंतु ऊन वारा पावसापासून कुठल्या शेतीचं संरक्षण होत असेल तर आमचे कीटक जे आहेत हे कीटक घरामध्ये असतात, ऊन वारा पावसाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. आता हे बघा इतर देशामध्ये अगदी खूप मोठ्या प्रमाणात शास्त्रीय असं त्याचं कीटक संगोपन केलं जात आहे. आमच्याकडे एवढं काय खूप मोठ्या प्रमाणात शास्त्रीय संगोपन न करताही आमचे अनेक शेतकरी अगदी एका पिकामध्ये 10,000 रुपये पासून 50,000 रुपयाचे उत्पादन घेतात. हे रेशीमचे अंडे आहेत. ह्या रेशीमच्या अंड्यांना आपण 10 दिवस उबवणी केली की यातून छोटे कीटक बाहेर येतात. छोटे बाहेर आलेले जे कीटक आहेत या कीटकांना जर तुम्ही पानं खायला घातली, अगदी कोवळी आणि लुसलुसीत पानं जर खायला घातली तर हे कीटक जे तुम्हाला आता मुंगीसारखे काळे कीटक दिसतात हे कीटक 1 महिन्यामध्ये मोठे होतात. त्यांच्या पोटामध्ये रेशीम तयार होतं आणि तयार झालेलं रेशीम ते तोंडावाटे बाहेर काढतात. आता ह्या ब्राझीलमध्ये, क्युबामध्ये, थायलंडमध्ये करार शेती 2000 शेतकऱ्यांचा गट, 1000 शेतकऱ्यांचा गट एकत्रित येतो, तुतीची लागवड करतो, रेशीम आळ्यांचं संगोपन करतो आणि त्यातून जे निर्माण होणारे कोश आहेत. आता ही मशीन आहे, तुतीची पानं लहान कीटकांना कापून खायला घातली जातात. तर हे लहान पानं कापण्याच्या मशीन्स आहेत आपल्या भारतामध्ये तयार झाल्यात. आमच्या शेतकऱ्यांनी नागपूरच्या 200 रुपयामध्ये सुद्धा हे तुतीच्या पानं कापायचं मशीन तयार केलं. त्यामुळे ही तुतीची बाग एकदा तुतीची बाग चांगली वाढली, त्याला पानं मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाली तर अशी पानं रेशीम आळ्यांना जर महिनाभर खायला घातली आपण तर हे कीटक बघा 1 महिन्यामध्ये चांगले मोठे होतात. अत्यंत साध्या सोप्या तंत्रज्ञानामध्ये रेशीम आळ्यांची आपण वाढ करू शकतो आणि त्यातून कोशांची निर्मिती करू शकतो. आता ही जी कंपनी आहे ही 3000 शेतकऱ्यांना एकत्रित
रेशीमची करार शेती करावी लागते. तुतीची लागवड करण्यापासून पानांची दर्जा, पानांची गुणवत्ता आणि त्या पानांचा वापर रेशीम आळ्यांच्या वाढीसाठी कसा करावायचा या अनुषंगाने सर्व मार्गदर्शन केलं जातं. आपल्या राज्यामध्ये सुद्धा रेशीम शेती विभाग आहे, रेशीम संचालनालय आहे, त्याचं मुख्यालय नागपूरला आहे. अनेक अधिकारी आहेत, ते सुद्धा मार्गदर्शन करतात. कृषी विभाग मार्गदर्शन करतो. अनेक आमचे तरुण शेतकरी आहेत, ते स्वतः रेशीमची शेती मार्गदर्शन करतात. आणि एकदा किडे मोठे झाले की त्या किड्यांना रेशीमचे कोश तयार करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी सोडावं लागतं. आणि मग हे असे चौकोनी बॉक्स, त्याला आपण चंद्रिका म्हणतो, अशा ठिकाणी जर या किड्यांना सोडलं तर हे किडे, प्रत्येक किडा साधारण 2 ग्रामचा एक कोश बनवतो. आणि हे एकदा कोश तयार झाले की या कोशाला शासन 100% अगदी मार्केटचे आम्ही, तुमचा माल तयार झाला त्याच्यासाठी मार्केट शोधायची गरज नाही, शासन खरेदी करते. किंवा तुम्ही इतर ठिकाणी प्रायव्हेट व्यापारी, आपल्या नागपुरात सुद्धा धागा निर्माण करणारे अनेक उद्योजक आहेत, ते तुमच्या घरामध्ये येऊन रेशीम कोशांची खरेदी करतात. शासनही खरेदी करते. आणि कर्नाटक, हैदराबाद या ठिकाणी जर तुम्ही कोश नेले तर त्याला तुम्हाला 200 रुपये पासून 750 रुपये एका किलोला कोशाचा दर मिळतोय. त्यामुळे कोशाची गुणवत्ता, रेशीम आळ्यांची चांगली वाढ करणं, त्यांना चांगलं शास्त्रीय असं वातावरण निर्माण करणं. आता हा जो शेतकरी आहे हा ब्राझील, इतर देशातला आहे, आपल्यासारखा शेतकरी आहे. एकत्रितपणे हे कोश घेऊन येतात शेतकरी. एकदा कोश आणले की जो कोशाची धागा निर्मिती करणारा उद्योजक आहे तो कोश विकत घेतो, त्याला प्रोसेस करतो आणि त्याच्यापासून पुन्हा धागा काढतो. आणि हा तयार झालेला जो धागा आहे हा अनेक देशामध्ये पाठवला जातो. आणि त्या धाग्यामधून हे बघा, चांगल्या कोशाची निवड करणं आणि त्या चांगल्या कोशांचा पुन्हा धागा निर्मितीसाठी जर वापर केला. आता ही जी कंपनी आहे ही ब्रटाक म्हणून ब्राझील मधली कंपनी आहे. तुम्हाला जे मी म्हटलं की 2 ते 3 हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते, त्यांच्याकडे निर्माण झालेले कोश करार पद्धतीनं खरेदी करते. तयार झालेल्या कोशांना उकळणं, त्याच्यातून धागा काढणं, मशीनवर गुंडाळणं आणि तयार झालेला धागा पुन्हा जागतिक बाजारपेठेत त्याला पाठवणं, असं मोठ्या प्रमाणात काम करू शकतो. आपल्या विदर्भात सुद्धा अगदी 25 मुलांचा गट झाला, 25 शेतकऱ्यांचा गट झाला. आणि एकत्रित जर रेशीम शेती केली, त्याची विक्री एकत्रित केली तर ही शेती खरोखर अशी फायदेशीर ठरू शकते. आता हा जो धागा काढायचं मशीन आहे अगदी 20,000 रुपये पासून 10 लाख रुपयाचं युनिट आहे. हे मोठं युनिट आहे. ह्या मोठं युनिट सुद्धा तुम्हाला निर्माण करायला किंवा स्थापन करायला शासन 80 ते 90% अनुदान देतं. तुमचा 10% फक्त सहभाग लागतो. आणि हा 10%चा जो सहभाग आहे, हा सहभाग जर शेतकऱ्यांनी आपल्या एकत्रितपणे किंवा बँकेच्या मार्फत केला तर तुम्हाला सुद्धा मोठं युनिट टाकता येते. परंतु छोट्या युनिटद्वारे सुद्धा आपल्याला रेशीम धागा निर्मित करू शकतो. हे बघा, एक कॉर्पोरेट ऑफिस आहे. जसं आपल्याकडे मोठमोठ्या कंपन्या आहेत तशाच रेशीम धागा, तुतीची रेशीम शेती, तुतीची लागवड, त्याच्यापासून रेशीम आळ्यांचं संगोपन, त्याच्यापासून रेशीम धाग्याची निर्मिती, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या जातात आणि ह्या कोशांना प्रोसेस केलं जाते. आणि प्रोसेस करताना त्याला अनेक बाबतीत खरं म्हणजे फक्त तापमान आणि आर्द्रता या गोष्टींचं नियोजन केलं. चांगल्या दर्जाची तुतीची लागवड केली आणि तुतीची रेशीम शेती जर चांगल्या प्रकारे केली तर हमखासपणे आपण चांगल्या दर्जाचे, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोश आहेत. आमच्या इथं नाकाडे साहेब बसलेत, त्यांच्या शेतावर तुम्हाला कळमेश्वरला आज नाकाडे साहेब, आता बॅच चालू आहे ना, जरा आमच्या शेतकऱ्यांना जरा उभं राहा तुम्ही. हे नाकाडे साहेबांच्याकडे शेत आहे, 5-6 वर्ष झालं करतात. हे चामड साहेब सुद्धा इथं बसलेत, ते सुद्धा अनेक वर्षे रेशीमची शेती करत होते. आणि रेशीम शेतीमध्ये कोश विकले की तुम्हाला त्याच दिवशी पैसे मिळतात. प्रायव्हेट व्यापारी सुद्धा तुम्हाला त्याच दिवशी पैसे देण्याची तजवीज करतो. म्हणजे हे बघा, आता हे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या कंपनीचे, हे सुद्धा अगदी त्यांच्या हेल्थ पासून अगदी रेशीम आळ्यांची तब्येत आणि कर्मचाऱ्यांची तब्येत या सगळ्याच बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं जात आहे. आणि म्हणून हा ब्राझील देश आता जागतिक दर्जाचं रेशीम शेती आणि रेशीम कोशांची निर्मिती करतोय. या ब्राझील बरोबरच इतर जे देश आहेत हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रेशीमची शेती करतात. मी तुम्हाला एक चायनाची सुद्धा एक फिल्म दाखवणार आहे. जगात सगळ्यात मोठ्या प्रमाणात रेशीम शेती ही चायनामध्ये केली जाते. आणि या चायना देशामध्ये रेशीम शेतीचा जो उपयोग आहे
तो खरं म्हणजे ग्रामीण भागाचं अर्थकारण बदलण्याची पूर्ण क्षमता या रेशीम शेतीमध्ये आहे. एक अगदी साधे शेतकरी सुद्धा इतर देशामध्ये रेशीम शेती कशी करतात ते दाखवणार आहे मी. त्याच्यानंतर मी आपल्या विदर्भातले नाकाडे साहेब आहेत किंवा इतर शेतकरी जे आहेत ते रेशीम शेती कशी करतात. हा साधा कीटक आहे, ह्याला फक्त घरामध्ये वाढवायचा आहे, पानं खायला घालायचे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी. आणि हाच कीटक तुम्हाला एका महिन्यामध्ये कोशांची निर्मिती करून देतोय आणि एका महिन्यामध्ये आपल्याला पगारदारासारखं उत्पन्न मिळतंय. हा रेशीमचा धागा आहे. कोशातून मशीनच्या द्वारे आपल्याला रेशीमचा धागा काढू शकतोय. आणि ह्या रेशीमच्या धाग्याला, रेशीमच्या कपड्यांना जगभर डिमांड असल्यामुळं रेशीम शेती आणि त्यामधून आपण कित्येक टन रेशीम निर्मित केलं तरी त्याला मार्केट हे राहणार आहे. आपण सगळ्या शेतकऱ्यांनी रेशीम शेती केली तर काय होईल असं काही भाग नाही, कारण आपण फक्त 27,000 मेट्रिक टन रेशीम तयार करतोय आणि चीन देश 1,30,000 मेट्रिक टन रेशीम शेती करतोय. मात्र जगामध्ये आपल्याला 2 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त रेशीमची मागणी आहे आणि आपण उत्पन्न फक्त करतोय 1.5 लाख मेट्रिक टन. कारण अन्न वस्त्र निवारा रेशीमचा जो आहे हा नैसर्गिक धागा आहे. कॉटन, रेशीम आणि लोकर ही 3च नैसर्गिक धागे आहेत आणि यांचा सहभाग फक्त 2% आहे. 98% आपण कृत्रिम धागे वापरतोय. आणि प्रत्येक लोकांना वाटतंय की माझ्याकडे पैसे आहे, माझ्या आरोग्यावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही पाहिजे. आणि म्हणूनच हे बघा, अगदी साधा आपल्या घरामध्ये साध्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये असे साधे कप्पे तयार तुम्ही केले आणि त्या कप्प्यावर रेशीम आळ्यांची वाढ केली तर एका महिन्यामध्ये तुतीची पानं खाऊ घालून आपण चांगल्या प्रकारचे रेशीम कोश निर्मित करू शकतो. हे बघा, एक चीन मधलं एक छोटं गाव आहे, पूर्ण गाव हे रेशीम गाव आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये एका गावामध्ये 20-25 शेतकरी अत्यंत चांगल्या प्रकारे शेती करतात. इथं बघा काही सुद्धा नाही, साधं साडी लावल्या, नायलॉनची जाळी लावल्या, त्याच्यावर न्यूजपेपर ठेवलाय, त्याच्यावर तुतीच्या फांद्या ठेवलाय, साधं लाकडाचं रॅक केलंय, लोखंडाचं रॅक केलंय, हे बांबूचे टोपले आहेत. अगदी आपल्याकडं जी काय ऐपत आहे त्या ऐपतीद्वारे आपण रेशीम आळ्यांचं संगोपन करू शकतो आणि त्याद्वारे चांगल्या प्रकारची कोशांची निर्मिती करू शकतो. आणि 1 महिन्यामध्ये पीक येते. जून जुलै मध्ये तुम्ही तुतीची लागवड केली की ऑक्टोबर मध्ये तुतीची झाडं वाढतात, नोव्हेंबर मध्ये रेशीम आळ्या आणायचे आणि पहिल्याच वर्षी तुम्हाला 3 वेळा हे रेशीम आळ्या घरामध्ये संगोपन करून त्याच्यापासून कोशांची निर्मिती करू शकतो. म्हणजे 4-5 वर्ष वाट बघावं लागत नाही किंवा 1 वर्ष वाट बघावं लागत नाही. रेशीम आळ्यांना फक्त 3 महिने वाट बघायचं आहे. 3 महिन्यामध्ये तुतीची वाढ झाली की लगेच तुम्हाला रेशीम आळ्या किंवा रेशीमची अंडी शासन उपलब्ध करून देते. 40,000 किडे तुम्हाला फक्त 200 रुपयामध्ये उपलब्ध करून दिले जातात आणि ह्या 40,000 किड्यांना फक्त तुम्हाला 700 चौरस फूट जागेमध्ये वाढवायचं आहे. एकदा हे किडे मोठे झाले की त्याच्या पोटामध्ये रेशीम तयार होते. पोटामध्ये तयार झालेलं रेशीम आळे त्याच्या स्पिनर एक सुई आहे त्याच्या मार्फत बाहेर काढते आणि 2 ग्रामचा असा हा छोटासा कोश तयार करते. आणि तो कोश तुम्ही शासनाला विकायचा किंवा व्यापाऱ्यांना विकायचा आहे आणि त्याद्वारे आपली प्रत्येक महिन्याला आर्थिक मिळकत अशी तुम्हाला. हा रेशीमचा कोश आहे, अगदी छोटा 2 ग्रामचा. 1 किलो मध्ये 550 पासून 700 नग 1 किलो मध्ये बसतात. 40,000 किड्यांचं 1 महिनाभर संगोपन केलं आपण तर 70 किलो कोशांची उत्पन्न होते आपल्याला. आणि 1 किलोला शासन आपल्याला 180 रुपये महाराष्ट्रात देते, व्यापारी 200 रुपये देतो किंवा त्याच्या कृत्रिम आवश्यकतेनुसार 250 रुपये सुद्धा दर मिळतो. तोच भाव आपल्याला कर्नाटक राज्यात व्यापाऱ्यांना जर दिला तर तुम्हाला 300 पासून 400 रुपये सुद्धा 1 किलोला उत्पन्न मिळू शकते. म्हणजेच 1 महिनाभर रेशीम आळ्यांचं संगोपन केलं तर आपल्याला सहज 70 किलो कोश निघाले, 200 रुपयाचा भाव मिळाला तरी आपल्याला 14,000 ते 15,000 रुपयाचं उत्पादन साध्या अगदी अर्धा एकर तुती लागवड पासून मिळते. एकदा तुतीची बाग चांगली वाढली आणि खूप मोठ्या प्रमाणात पाल्यांची निर्मिती झाली तर पुन्हा आपण 1 लाख ते 2 लाख किडे किंवा 2 लाख किडे एका वेळेला संगोपनासाठी आपण घेऊ शकतो. आणि याचद्वारे आपण 200 किलो किंवा 300 किलो
कोशांचं उत्पादन एका महिन्यामध्ये करू शकतो. म्हणजेच एकदा तुतीची बाग चांगली तयार झाली, फांद्या वाढल्या, पानांचं उत्पादन वाढलं, तर रेशीम आळींची संख्याही आपण वाढवू शकतो आणि कोशांचं उत्पादनही वाढवू शकतो. आणि याद्वारे आपण दुसऱ्या वर्षापासून 20 वर्षापर्यंत त्याच तुती बागेतून रेशीम शेतीचं किंवा रेशीम कोशांची उत्पादन आपण घेऊ शकतो. ह्या बघा आता हे एकदा किडे छोटे आहेत, सहज अगदी त्याला पानं आणले तोडून एका खोलीमध्ये वाढवलंय, त्याला पुन्हा किड्यांना सुद्धा असं कप्प्यामध्ये वाढवलंय, साधे कप्प्या तयार केलेत. आमच्या नाकाडे साहेबांनी सुद्धा साधे कप्पे तयार केलेत आणि त्या कप्प्यावर फक्त किडे ठेवायचे. हे बघा साधं घर बांधलंय, साधे टोपले आहेत. आपण सुद्धा अशाच प्रकारे साधे तजवीज रेशीम आळ्यांना रोग होऊ नये म्हणून त्यांच्या अंगावर थोडीशी चुना टाकला जातो किंवा पावडर टाकला जातो. त्याच्यावर हे प्लास्टिक कागद, तुतीच्या पानावर प्लास्टिक कागद ठेवला की पानं सुकत नाहीत, पानं ओली जास्त वेळ राहतात आणि त्यामुळं ही आता पानं सुद्धा आपण घरात आणल्यानंतर जर त्याचा ढीग लावून ठेवला तर पानं गरम होतात, सुकून जातात. तर ती पानं थोडीशी हलवली आपण आणि नंतर जर किड्यांना टाकले तर ह्या किड्यामध्ये, आणि तापमान बघा साधारण 25 ते 28 सेंटीग्रेड जर तापमान ठेवलं आपण तर रेशीम आळींची वाढ चांगली होते. त्याला ओलावा सुद्धा पाहिजे. आणि हा प्लास्टिक पेपर, लहान किडेच्या अंगावर जर प्लास्टिक पेपर टाकला तर पानं सुकत नाहीत आणि किडा तो दिवसभर पानं खात राहतो आणि त्यामुळे किड्यांची वाढ चांगली होते. आणि हेच किडे एकदा जर चांगले वाढले तर एका महिन्यामध्ये त्यांच्या कोशांची निर्मिती ही चांगल्या प्रकारे अशी होऊ शकते. आता ही बघा याच्यामध्ये त्यांनी पानं ठेवण्यासाठी किंवा अंडी ठेवण्यासाठी सुद्धा, आणि एकदा ट्रे तयार झाले त्यांची ब्लिचिंग पावडर मध्ये किंवा फॉर्मॅलिन मध्ये जर धुतलं तर त्याच्यामधून रोगमुक्त, रोगांची लागण होत नाही आणि किड्यांची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे तयार होते. हे मोठे झालेले किडे जे आहेत हे साधारण 15 दिवस पाळावे लागतात. लहान किडे आपल्याला 10 दिवस पाळावे लागतात. 25 दिवस किडे पाळले की 3 दिवस त्यांच्या कोशांची निर्मिती तयार होते. प्रत्यक्ष निर्मिती जी आहे हे 3 दिवसामध्ये होते. म्हणजे असंच आपल्याला साधारण एका महिन्यामध्ये त्याचं पीक तयार होते. लहान किड्यांना पाला कापून टाकला जातो. पहिले 10 दिवस पानं थोडीशी कापून टाकायची असतात आणि 10 दिवसानंतर एकदा किडे मोठे झाले की त्याला मग पानं कापून टाकायची गरज नाही. त्या किड्यांना थोडीशी मोठ्या आकाराची पानं टाकायची आणि एकदा किडे मोठे झाले की पूर्ण फांद्या त्या किड्यानं जर कापून टाकल्या आणि किड्यानं जर कप्प्यावर ठेवलं तर हेच किडे अगदी कुठेही जात नाहीत, आहे त्या ठिकाणीच मोठे होतात. ह्या किड्यांच्या ज्या काळ्या लेंड्या दिसतात तुम्हाला, ह्या लेंड्या सुद्धा अत्यंत चांगलं सेंद्रिय खत आहे. जनावर सुद्धा याला चांगल्या प्रकारे खातात. याला वाळवलं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं तर जनावरांच्यासाठी अतिरिक्त पेंड किंवा ढेप देण्याची गरज नाही, कारण तुतीमध्ये 20 ते 25% प्रथिन आहेत. किड्यांना रोग होऊ नये म्हणून हे चुना त्याच्या अंगावर टाकला जातो. असा हा 4 दिवसांनी एकदा जर चुना टाकला तर रेशीम आळ्यांना कोणताही प्रकारचा रोग येत नाही आणि किडे निरोगी राहतात. आणि हे निरोगी कीटक मग चांगल्या प्रकारचे कोश बनवतात. बघा अगदी चांगले असे निरोगी कीटक आहेत. ह्या किड्यांचा पोल्ट्री सारखा वास येत नाही. हे किडे आपल्याला चावत नाहीत, हे वळवळत नाहीत किंवा दुसरीकडे कुठे जात नाहीत. आपण जिथं ठेवलंय तिथंच ते महिनाभर राहतात. त्यामुळं अगदी लहान मुलं त्याच्यापासून अगदी आपले वृद्ध हे असे सर्वजण या रेशीम शेतीमध्ये आपला स्वतःचा सहभाग देऊ शकतात. आणि घरातल्या प्रत्येकाला खरं म्हणजे यामध्ये रोजगाराची संधी मिळते. महिला ज्या आहेत प्रामुख्यानं, त्या महिलांना खरं म्हणजे उन्हामध्ये न जाता, कष्टाचं काम न करता रेशीम आळ्यांना जर त्यांनी फक्त घरामध्ये वाढवलं तर हेच कीटक या तुतीचे बागेचं फक्त तुम्ही चांगली शास्त्रीय असं वाढ करायची आहे. तुतीची पानं चांगल्या प्रकारे तयार करायची आहे आणि तयार झालेली जी पानं आहेत हे जर तुम्ही कीटकांना खायला घातली तर हेच कीटक तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न देतात आणि आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षमाचं उत्पादन देतात. खरं म्हणजे विदर्भातले सुद्धा तुम्हाला मी काही शेतकरी दाखवतो की ज्यांनी चांगल्या प्रकारची रेशीम शेती केल्या. हे बघा इतर देशामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे रेशीम शेती करतात. आपल्या विदर्भात तापमान वाढतं, उष्णता वाढते. अशा ठिकाणी आता ह्या एक क्युबा देशातलं मॉडेल आहे. त्यांनी काय केलंय, वर घर न बांधता टेकडीमध्येच आत घर बांधलंय, टनेल केलाय. त्यामुळे ऊन वारा पावसाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. ही साधी एक टेकडी आहे आणि या टेकडीमध्ये जसं आपल्याकडे आता पूल हे झालेत, बोगदे तयार झालेत, असा एक बोगदा तयार केलाय. म्हणजे वर जे स्लॅब टाकायला वगैरे खर्च लागतोय किंवा भिंती बांधायचा
तो खर्च त्यांनी न करता हा जो जसा आता हा डोम तयार केला आहे असंच त्यांनी कीटक संगोपन घरंसुद्धा एका या बोगद्यामध्ये तयार केलं आहे, एक्झॉस्ट फॅन केला आहे आणि त्याच्यामध्ये आत कीटक संगोपन तयार केलं आहे. हे आता अलीकडेच मी मागच्या महिन्यामध्ये त्या देशामध्ये गेलो होतो. आता तुती लागवड करताना सुद्धा आता आपण भात शेतीला जे काही तंत्रज्ञान पाहिलं असं काड्यासुद्धा तुती लागवड करायला सुद्धा त्यांनी मेकनायझेशन केलं आहे. आपल्या इथं सुद्धा तुतीच्या काड्या तोडायच्या आहेत. 6 इंचाच्या तुतीच्या काड्या तोडून त्याला जर जमिनीमध्ये पावसाळ्यात लावलं तर या तुतीच्या काड्या एका महिन्यामध्ये फुटतात, त्याला चांगली मुळं येतात आणि मुळं एकदा झाडाला आली की 3 महिन्यामध्ये तुतीची वाढ चांगली होते आणि एकदा तुतीची वाढ चांगली झाली की त्याला येणारा जो पाला आहे हा आपण एकतर हातानं कापून आणायचं किंवा मशीनद्वारे कापू शकतो मोठ्या प्रमाणात तुती असेल तर, आणि त्याचा कीटकांच्यासाठी वापर करू शकतो. हे जे तुम्हाला मी मॉडेल दाखवतोय हे एका ब्राझील क्युबा देशामध्ये शेतकरी रेशीम आळ्यानं वाढण्यासाठी तुतीचा वापर करतातच, मात्र जनावरांना चारा म्हणून तुतीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात ह्या देशामध्ये. आणि हे बघा, हे तुतीची लागवड चांगल्या मोठ्या प्रमाणात करतात. एकदा ही पानं तयार झाली की त्याला कापतात, त्याला वाळवतात आणि त्याच्यानंतर त्याच्या खरं म्हणजे गोळ्या तयार करतात. हे आता अनेक देशामध्ये जनावरांना चारा म्हणून तुतीच्या पानं फांद्या ह्याच्या आता गोळ्या तयार केल्यात. आपण गोळी पेंड जी म्हणतोय ह्याच्यामध्ये सर्व प्रकारची खनिजे आहेत, सर्व प्रकारची जीवनसत्व आहेत, प्रथिनं मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे जनावरांना दूध आणि दुधाची गुणवत्ता उत्पादनासाठी खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन केलं जातं. ह्या देशाला मी गेलं 4 वर्ष झालं रेशीम शेतीवर सल्ला देतो आणि त्या देशानं आता 50,000 मेट्रिक टन अशा जनावरांचा चारा करायचा प्रकल्प तयार केला आहे. आणि आपण इथं चाऱ्याच्या विवेचनेत राहतोय की जनावरांना चारा कोणता आणायचा, कारण तुतीचं झाड एकदा लावलं की मुळं खोलवर जातात, पाणी नसलं तरी हे झाड 100 वर्षापर्यंत जगू शकतं. त्याला एकदा कापलं की अनेक फांद्या येतात, पानं येतात आणि त्या पानांचा जर वापर केला तर रेशीम उत्पादनही करता येते आणि जनावरांच्यासाठी चांगला असा चाराही आपल्याला करता येऊ शकतो. हा युनिट आता त्या देशानं तयार केलं आहे. तुतीच्या पानापासून आणि फांद्यापासून किंवा तुतीच्या रेशीम किड्यांनी पानं खाल्ल्यानंतर राहिलेला जो चारा आहे तो चारा त्यांनी प्रोसेस करून आता मोठ्या प्रमाणात जनावरांच्यासाठी असं खाद्य तयार केलं आहे. आपण सुद्धा विदर्भात हे पहा, ह्याच्यातली खनिजे आणि त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात किती आहे, अत्यंत असं चांगलं खाद्य आहे. अनेक प्रकारचे त्यांनी मॉडेल तयार केले. हा रेशीम कीटक आहे आणि तुतीची पानं आहे. खरं म्हणजे ह्या तुतीच्या जाती आहेत आपल्या विदर्भात आणि मराठवाड्यात आणि राज्यात चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या. एका एकरमध्ये 20,000 किलो पाला तुती एका वर्षामध्ये आपल्याला देते आणि 20,000 किलो पाल्यापासून आपण वर्षात 5 ते 6 वेळा रेशीम आळ्यांचं संगोपन घेऊ शकतो. आणि प्रत्येक बॅचला आपण 50 किलोपासून 150 किलोपर्यंत कोशांचं उत्पादन करून एका एकरच्या रेशीम शेतीमध्ये वर्षाला आपण 300 किलोपासून 1000 किलो कोशांची उत्पादन करू शकतो. आपण तुतीच्या काड्या मशीनद्वारे करता येतात किंवा कोयत्यानं कापायचं आणि अशा अर्धा फूट लांबीच्या तुतीच्या काड्या जमिनीमध्ये लावल्या तर झाडं तयार होतात किंवा तुतीची रोपं आपण करू शकतो. ही तुतीची रोपं आम्ही क्युबामध्ये तयार केले. 20 कोटी तुतीची रोपं तयार केलेत आणि तिथल्या देशामध्ये प्रत्येक शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी तुतीची लागवड करतो आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो. आता अलीकडेच ते कोशांची निर्मिती करायला लागलीत. एकदा रोपं किंवा काड्या चांगल्या प्रकारे लावल्या तर अशा प्रकारे झाडं लागतात. त्याला ड्रीप केलं तर ह्याच झाडांची वाढ 3 महिन्यामध्ये चांगली होती आणि ही झाडं सातत्यानं आपल्याला पानांचं चांगल्या दर्जाची पानं उत्पादन देतात. ही झाडं अशा प्रकारे 3 महिन्यामध्ये 3 ते 4 फूट तुतीची लागवड वाढ होते. आणि त्याच्यामध्ये जर तुतीच्या बागेमध्ये साधी झोपडी बांधली किंवा कीटक संगोपन जर गृह बांधलं तर आता ही झोपडी काटोल तालुक्यामधली आहे. अण्णाजी गोतमारे म्हणून शेतकरी आहेत. ही 60 फूट लांबडी झोपडी आहे, 25 फूट रुंद झोपडी आहे. एका पिकामध्ये ते 250 ते 300 किलो कोशांचं उत्पादन घेतात. म्हणजे साधारण 40,000 रुपयेपासून 60,000 रुपयाचं उत्पादन अण्णाजी गोतमारे घेतात. नाकाडे साहेब सुद्धा आमचे चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतात. ही साधी गवतापासून झोपडी बनवल्या. मात्र आमच्या विदर्भातल्या 45 सेंटीग्रेड तापमानात सुद्धा ह्या झोपडीमध्ये 30 सेंटीग्रेड तापमान राहते आणि त्यावेळेला रेशीम आळ्यांचं चांगल्या प्रकारे संगोपन होऊ शकते. ही साधी झोपडी आता क्युबा देशामध्ये बनवल्या. ह्या तुतीमध्ये आता जी लागवड पद्धत आहे 2 ओळीमध्ये आपण 3 फूट अंतर ठेवतोय, झाडामध्ये 2 फूट आणि पुन्हा हा 5 फुटाचा पट्टा ठेवतोय.
या पट्ट्यामध्ये आपण इतर भाजीपाल्याची पिकं घेऊ शकतो, फुलशेती करू शकतो, हरभरा सोयाबीन सुद्धा लावू शकतो. आणि ज्या वेळेला ही पिकं निघतात तोपर्यंत तुतीची झाडं तयार होतात. ह्या झाडांचा पुन्हा आपण रेशीम आळ्याच्या संगोपनासाठी वापर करतो. ही अमरावतीला आम्ही एक गव्हर्नमेंटचं मॉडेल तयार केलं होतं. अशा प्रकारे जर एकदा तुतीची झाडं बांध्यावर लावली तर या झाडांना पाणी नसलं, पाऊस नसला तरी या झाडापासून आपल्याला सातत्यानं पानं मिळतात. जनावरांना चारा वर्षभर आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. कलंदरी साहेबांनी शिल्क आणि मिल्क ही राज्याची संकल्पना अमरावतीला सुरू केली होती. आणि या अमरावतीच्या फार्मवर, राज्य रेशीम पार्कवर कलंदरी सर ही तुम्ही लावलेली झाडं आहेत अमरावतीला. आणि बघा याची एवढ्या प्रकारे चांगली जर शेती केली, हे सुद्धा अशा प्रकारे जर झाडं लावली तर तुम्हाला पाणी कमी असलं तरी रेशीम शेती चांगली होऊ शकते. अशी झाडं फक्त तुम्हाला बांध्यावर लावायची आहे. एका एकरवर 300 झाडं होऊ शकतात. चारा मिळू शकतोय, पानं मिळू शकते. ही झाडं बघा, अगदी आता आमच्या आदरणीय गडकरी साहेबांनी रस्त्याकडेला झाडं लावायची संकल्पना घेतल्या. आमच्या कलंदरी साहेबांनी ही संकल्पना आता हायवेच्याच बाजूला अशी झाडं लावली. आमच्या शेतावर जर अशी तुतीची झाडं लावली तर याच्यापासून चांगल्या प्रकारे पानं तयार होऊ शकतात, चारा होऊ शकतो आणि रेशीम आळ्यांचं संगोपन सुद्धा या शेतीमध्ये करू शकतो. सर ही अशी झाडं जर आम्ही आता लावलेत विद्यापीठामध्ये, अशीच रस्त्याकडनं आदरणीय गडकरी साहेबांची जी संकल्पना आहे अशी जर लावली तर आमचे युवक सुद्धा, हे मी सावनेरमध्ये एका शेतकऱ्याकडे लावलं होतं 10 वर्षापूर्वी. आता मी 5 वर्ष झालं कोल्हापूरला गेलोय, मला माहिती नाही परिस्थिती काय आहे. पण अशी झाडं जर मोठी झाली तर एक झाड 20 किलो तुतीची फळं देतं आणि तुतीच्या फळांची किंमत 150 रुपये किलो आहे. अशा झाडापासून आपण तुतीची फळं सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन करून स्ट्रॉबेरीसारखी तुतीची फळं सुद्धा विकू शकतो. संत्र्याची बाग वाळायला लागल्या आणि आता नवीन बाग तयार व्हायच्या अगोदर काय करायचं तर त्याच्यामध्ये जर तुतीची झाडं लावली तुम्ही तर तुम्हाला लगेच 4 महिन्यामध्ये इतर उत्पादन चालू होतं. त्यामुळं आमचं एखादं पीक वाळायला लागले, झाडं वाळायला लागलीत आणि त्या शेतीमध्ये उत्पादन लगेच कशात मिळेल तर तुतीची लागवड केली, त्याच्यापासून रेशीम शेतीचं उत्पादन घेतलं तर हमखास तुम्हाला त्याचं उत्पादन मिळतं. पूर्वी तंत्रज्ञान फार किचकट होतं. आता फक्त तुतीच्या फांद्या कापायच्या आहेत आणि ह्या फांद्या रेशीम आळ्यानं जर खायला घातल्या तर रेशीम आळ्यांची वाढ चांगली होते. अशी झाडं एकदा कापली की पुन्हा लगेच त्याला फुटवे येतात आणि पुन्हा 35 दिवसानं पुन्हा त्याची पानं तयार होतात. शेणखत आणि गांडूळ खतांचा जर वापर तुतीमध्ये चांगला केला तर तुम्हाला तुतीची बाग अत्यंत चांगल्या प्रकारे वाढते. आणि ही वाढलेली जर चांगली तुती आहे ही जर रेशीम आळ्यांना खायला घातली तर ह्याच रेशीम आळ्या तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे वाढतात. तुतीची बाग छाटणी केल्यानंतर त्याची जर मशागत केली तर चांगल्या प्रकारचा पाला तयार होतो. हा आमचा एक कोल्हापूरचा शेतकरी आहे ज्योतिराम पाटील, वर्षाला किमान 1.5 लाख रुपये एका एकरच्या शेतीमध्ये घेतो रेशीमच्या. आणि ज्या वेळेला पाणी कमी आहे त्यावेळेला तो मल्चिंग करतो, ऊसाचं पाचट टाकतो आणि फक्त सऱ्यामध्ये पाणी देतो आणि पाण्याची बचत करतो. हे बघा, जमीन अशी चांगल्या प्रकारे फोडून काढतो, त्याच्यामध्ये नांगरटी करतो आणि पुन्हा त्यामध्ये एकदा मशागत केली, अंतरंग मशागत केली तर ह्या तुतीमध्ये, ही विदर्भातला आहे, नागपूरची शेत आहे, काटोलमधल्या अण्णाजी गोतमारेंची रेशीम शेती आहे. या कुईच्या महिला बचत गट आमच्या करणाऱ्या महिला आहेत. कुईमध्ये अगदी अत्यंत कमी पाण्यामध्ये आमचे चामड साहेब इथं बसले, त्यावेळेला त्यांनी बचत गट केला होता. अत्यंत चांगल्या प्रकारे रेशीम शेती केली होती. हे विदर्भातलं चित्र आहे. तुतीच्या झाडाला अजिबात पाणी नाही तरी तुम्हाला हिरवगार झाड दिसते. ही जमीन बघा, खाली पाणी अजिबात नाही, नुसतं फक्त उकरून ठेवलेलं आहे. ह्या झाडाला सुद्धा एक पाऊस पडला तर चांगली पानं येतात. या पानांचा वापर जर आपण केला तर याच्यामधून चांगलं. हा एक कुईचे आमचे गजबी म्हणून शेतकरी आहेत कुईचे. त्यांची मुलगी अगदी 10वीला असल्यापासून रेशीम शेती करत होती. साध्या त्यांच्या राहत्या घरामध्ये आणि झोपडीमध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी रेशीम शेती करून, इथं कोश आहे, हे कोश दिसतात तुम्हाला, इथंच रेशीम आळ्या ठेवलेत, साधी झोपडी आहे, ही त्यांची तुतीची बाग आहे. आमच्या विदर्भामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे तुतीची वाढ होते, चांगल्या प्रकारे रेशीम आळ्यांचं संगोपन होतं, चांगल्या प्रकारे कोशांची निर्मिती होते. आता मी मागच्याच महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्या देशामध्ये एक महिनाभर गेलो होतो आणि तिथल्या शेतकऱ्यांना रेशीम शेती कशी करायची, त्याच्यापासून चाऱ्याचं उत्पादन कसं करायचं, ह्या देशानं खरं म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड आणि रेशीम आळ्यांचा आणि तुतीचा चारा म्हणून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी उपयोग केला. ह्या थायलंड देशातली रेशीम शेती आहे. या देशात सुद्धा मी अनेक वेळा जातो. हा क्युबा देशातला एक बचत गटाचा अध्यक्ष आहे.
त्यांना 50 शेतकऱ्यांच्याकडे रेशीमची तुतीची लागवड केल्या. ही थायलंडमधले रेशीम शेत आहे. हे बघा, तुतीची लागवड केली आणि त्याच्याचबरोबर त्यांनी लगेच हिरवळीची पिकं घेतलेत आणि ते पुन्हा जमिनीमध्ये गाडली जातात आणि जमिनीची जी प्रत आहे, जमिनीची गुणवत्ता ही टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. हे फ्रान्स आणि बल्गेरिया ह्या देशातले रेशीम उत्पादक शेतकरी आहेत. जगभर खूप मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करतात. हा आमचा कोल्हापूरचा शेतकरी आहे. याचं नाव आहे झुंजार. तुम्हाला पटणार नाही, ह्या वर्षी त्यांनी 2.5 एकर शेतीमध्ये 12 लाख रुपयाचं रेशीम कोशाचं उत्पादन घेतलंय. यांचा मी तुम्हाला फोन नंबरही देईल. किंवा अनेक देशातले शेतकरी इथे येऊन यांच्याकडे जातात. अप्पासो झुंजार म्हणून यांचं नाव आहे. 12.5 लाख रुपयाचं उत्पादन त्यांनी यावर्षी घेतलंय. ही त्यांची बाग आहे. परिपूर्ण असं रेशीम शेती करतात. हे गेल्या वर्षी त्यांच्या शेतामध्ये क्युबा देशातनं 2 डायरेक्टर महिला आल्या होत्या आणि रेशीम शेती पाहून त्या देशात त्यांनी पुन्हा एकदा हे असं मॉडेल केलं. हे आप्पासाहेब झुंजार. हे बघा, ही त्यांची झोपडी आहे. साधी झोपडी केल्या, त्याच्यावर त्यांनी छत केलंय आणि उन्हाळ्यात तापमान वाढलं की त्याच्यावर स्प्रिंकलर लावलेत, ड्रीप लावलंय आणि तापमान कमी करतंय, आर्द्रता वाढवतंय, पोषक वातावरण तयार करतंय आणि अत्यंत चांगल्या प्रकारची रेशीम शेती ही त्यांची तुतीची बाग आहे. अगदी तुतीची बाग बघितली की आपल्याला असं वाटतंय की खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी उत्पादन घेतलंय. हे क्युबा हीच डायरेक्टर महिला आपल्या देशामध्ये येऊन रेशीम शेती. हे बघा, अनेक देशामध्ये तुतीची बाग आणि शेवग्याची झाडं ही बरोबर लावली जातात. शेवगा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जनावरांना चारा म्हणून चांगलं उत्पादन आहे. चाऱ्याचं पीक म्हणून तुती आणि शेवगा हे खूप मोठ्या प्रमाणात अनेक देशात लावलं जात आहे. हा एक माणूस आहे क्युबा देशातला. हा तुतीची भाजी म्हणून खातो दररोज आणि तुतीचं झाड अत्यंत आरोग्यदायक आहे. ब्लड प्रेशर, डायबेटीस, तुमचं स्मरणशक्ती अशा अनेक विकारावर तुतीचं पान अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे रेशीम शेती करणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना फक्त एक तुतीचं पान दररोज खाल्लं तर त्याच्या आरोग्याच्या सगळ्या समस्या नष्ट होतात. हा माणूस गेलं 4 वर्ष माझं मार्गदर्शन घेतो आणि तिथं खातो. मी 2 वर्षापूर्वी आणि गेल्या वर्षी त्याच्याकडे स्वतः गेलो होतो आणि त्याला मी रेशीम शेतीबाबत मार्गदर्शन केलं होतं. हे माणसं आता तुतीच्या झाडांचा खूप मोठ्या प्रमाणात रेशीम शेतीसाठी तरी उत्पादन आणि त्याचा उपयोग म्हणून करतातच. यापेक्षा इतर बाबतीतही ते खूप मोठ्या प्रमाणात रेशीम शेतीमध्ये त्यांनी प्रगती केल्या. आमच्या राज्यामध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करू शकतो. इथं तुम्हाला एक तक्ता दिसतोय. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा रेरळ म्हणजे जो रेशीम अळ्यांचं संगोपन करतो. 100 रुपयातलं 57 रुपये हे जो रेशीम अळ्यांचं संगोपन करतो त्याला 57 रुपये मिळतात 100 रुपयातलं. जो त्याच्यातून धागा काढतोय रेशीम कोशातून त्याला 100 रुपयातले 7 रुपये मिळतात. जो त्याला धाग्याला पीळ देतोय त्याला 100 रुपयेमधले 9 रुपये मिळतात. आणि जो कापड निर्मिती करतोय रेशीम शेतीमध्ये त्याला साधारण 11 रुपये मिळतात. आणि जो रेशीम कपड्यांचा व्यापार करतोय त्याला साधारण 17 रुपये मिळते. म्हणजे तुम्हाला इथं दिसून येईल की जो रेशीम उत्पादक आमचा रेशीम शेती करतोय त्याला 100 रुपयातले 57 रुपये मिळतात. असं दुसऱ्या कोणत्याही शेतीमध्ये होत नाही. आणि त्यामुळंच रेशीम शेती ही शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन देऊ शकते. विदर्भातले जे आमचे 4 जिल्हे आहेत, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, या जिल्ह्यामध्ये ऐन आणि अर्जुनाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. तुतीच्या रेशीम बरोबरच तसं रेशीम जर आपण उत्पादन घेतलं तर याच्यामध्ये सुद्धा आपल्या जंगलामध्ये जे काही झाडं उत्पन्न आहेत उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये ही टसरचे रेशीम अळ्यांचं संगोपन करून आपल्याला उत्पादन मिळू शकतं. ह्या टसर कोशांची किंमत, एका कोशाची किंमत 5 रुपये आहे. 1000 कोश काढले तर तुम्हाला 5000 रुपये मिळतात. ह्याच्यापासून ही फुलपाखरं अत्यंत चांगली होतात. एका फुलपाखराला जर चांगलं असं एक हँडीक्राफ्ट तयार केलं वाळवल्यानंतर तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मार्केट होतं. रेशीम अळ्यांचं जीवनचक्र, अंडी, आळी, मोठी आळी, त्याच्यापासून कोश आणि कोशापासून पुन्हा पतंग, अशा प्रकारे एका महिन्यामध्ये उत्पादन होतं. अनेक देशामध्ये बघा, रेशीमचं ऑफिस असू दे, कार्यालय असू दे, रेशीम अळ्यांचे पुतळे केलेत. आम्ही मात्र त्याचं काय लक्ष दिलं नाही, त्याच्यात प्रगती केली नाही. हे रेशीम अळे आहेत शासकीय ऑफिसच्या समोर. त्यामुळं ह्या रेशीम अळ्यांच्या जाती आणि तुतीच्या वेगळ्या जाती जर आपण घेतलं तर आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो. अनेक देशामध्ये मोठ्या प्रमाणात तुतीच्या रोपं तयार केलेत.
आमचं शासन सुद्धा तुतीची रोपं करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देते, रोपं तयार करण्यासाठी प्रोत्साहन देते आणि साहजिकच यातून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन करता येऊ शकतं. हे बघा, तुतीच्या बागेमधून बाहेर जाणारं पाणी मोठ्या प्रमाणात नालीमध्येच अडवलं जातं आणि ज्या वेळेला पाणी नाही ते पाणी ह्या नालीमधलं पुन्हा तुतीला वापरलं जातं. आणि याच्या बाजूला हे आमचा शेड्रोनला गवत लावलंय, लेमन ग्रास म्हणतो आपण याला. तुतीचे पानं आणि ह्या गवताचं मिक्सर करून तुतीचा चहा बनवला जातो आणि त्या चहाचा आरोग्यदायी पेय म्हणून 5,000 कोटी रुपयाचा व्यवहार आमच्या एशियन कंट्रीमध्ये केला जातो. आमचे शेतकरी सुद्धा अशा प्रकारचे अनेक उत्पादन, हा कोश आहे, साबण वापरायच्या ऐवजी एक कोश फक्त, नाकाडे साहेब आता तुमच्याकडे कोश तयार होतात, हे कोश गरम पाण्यात टाका आंघोळीच्या आणि त्यांना आंघोळ करा. साबण लावायची गरज नाही, शॅम्पू लावायची गरज नाही. थायलंडमध्ये आता 50 कोश 150 रुपयाला विकले जातात. आणि अशा प्रकारे मूल्यवर्धित उत्पादन 5 स्टारमध्ये बघा, मलबेरी टी, तुतीची पानं उकळत्या पाण्यात टाकली जातात, हिरवा रंग तयार होतो. हा तुतीचा जर चहा पिलो आपण तर याच्यापासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य लाभ मिळतात. हे असे तुतीचे चहा अनेक देशामध्ये उत्पादन केले जातात. आपल्या देशामध्ये सुद्धा विदर्भात एखाद्यानं तुतीचा चहा करावा, असे अनेक प्रकारची उत्पादनं आपल्या अनेक देशामध्ये घेतली जातात. हे तुतीचे चहा आहे, हे तुतीचे चॉकलेट केलेत कोरियामध्ये. शाळेतल्या मुलांना विटामिन ए आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात तुतीच्या पानाच्या चॉकलेटपासून दिलं जाते. त्यामुळं हे तुतीच्या गोळ्या आहेत, तुतीच्या पानापासून तयार झालेल्या गोळ्या डायबिटीससाठी सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 जर खाल्ल्या तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात याचा लाभ होतो. त्यामुळं आपण रेशीम आळे वाढवण्याबरोबर इतर उत्पादनं जर घेतली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकतं. ही तुतीची फळं आहेत. तुतीच्या झाडाला वर्षातनं 2 वेळा तुतीची फळं येतात. आपण याच्यापासून सुद्धा उत्पादन घेऊ शकतो. हे बघा, तुतीच्या फळं देणाऱ्या सुद्धा काही जाती आहेत. आपल्या भारत देशामध्ये बेंगलोरला एक केंद्रीय रेशीम मंडळ आहे, त्यांच्या अनेक संशोधन संस्थांनी अशा प्रकारच्या जाती तयार केलेत. ही थायलंडमध्ये एक मुलगी आहे, दरवर्षी सिल्क फेस्टिवल घेतला जातो आणि अनेक लाखाची तुतीची फळं हे बघा असे तिथं विकली जातात आणि उत्पादन घेतलं जातं. तुतीचा चहा मोठ्या प्रमाणात विकला जातो. हा आमचा महाबळेश्वरचा शेतकरी आहे, स्ट्रॉबेरी पण विकतो आणि तुतीची फळं पण विकतो. हे बघा, स्ट्रॉबेरी एका पॅकेटमध्ये आहे, तुतीची फळं एका पॅकेटमध्ये आहेत. ही तुतीची फळं आहेत, हे स्ट्रॉबेरीची फळं आहेत, तेवढ्याच किमतीने विकली जातात. त्यामुळं तुतीची लागवड फक्त रेशीम आळ्यांच्या संगोपनासाठी न करता जनावरांसाठी चारा, फळांचं उत्पादन, हे तुतीच्या फळांची वाईन केली जाते. अनेक उत्पादन. ही महिला जी आहे ना, ही थायलंडची महिला आहे, 1,500 कोटी रुपयाचं हे तुतीचा व्यवसाय करते. ही बघा, हा तुतीच्या पानांचा पकोडा, आपण पालकचे पकोडे बनवतोय. तुतीच्या पानांचे पकोडे सुद्धा आरोग्यदायी खाद्य म्हणून खाल्लं जातं अनेक देशामध्ये. कोथिंबीर खातो असं तुतीची पानं खाल्ली जातात आणि आपल्याला अत्यंत चांगला लाभ होतो. हे बघा, तुतीची पानांचं पकोडा म्हणजे आपण वडा केलाय. नाकाडे साहेब, तुम्ही सुद्धा असं करून काय विकायला हरकत नाही, एखाद्याला पार्टी म्हणून द्या, अत्यंत चांगला याचा लाभ होतोय. यस, हे बघा, ग्रीस देशामध्ये तुतीची झाडं सगळ्या सिटीमध्ये लावलेत. आपण कोणती झाडं लावतो माहीत नाही. हे बघा, अनेक देशामध्ये तुतीची पानं ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध असतात त्यावेळेला त्याचा चारा म्हणून उपयोग केला जातो आणि जनावरांसाठी डेअरी म्हणून त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातोय. ही डेअरी आहे अनेक देशामध्ये आणि तुतीचा उपयोग त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. रेशीम आळ्यांचा उपयोग रेशीम धाग्यासाठी केला जातो. याबरोबर रेशीम आळ्यांचे कीटक खाद्य म्हणून अनेक देशामध्ये हे बघा अगदी क्रिस्पी म्हणून याला उकडलं जातंय, मीठ मसाला घातला जातोय आणि खाद्य म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात प्रथिनयुक्त डाएट म्हणून याला वापरलं जाते. अगदी एअरपोर्टला सुद्धा तुम्हाला असे पॅक्ड डबे मिळतात शेंगदाण्यासारखे. खरं म्हणजे आता एकदा रेशीम तयार झालं तर रेशीम विकत घेताना तुम्ही थोडीशी जर काळजी घेतली, हा सिल्क मार्क म्हणून नाही, जसं आपल्याला हॉलमार्क आहे रेशीम घेताना शुद्ध रेशीम कसं मिळेल तर हे सिल्क मार्क आहे. हे सिल्क मार्क जर बघून रेशीमचं कापड घेतलं तर तुम्हाला 100% शुद्ध आणि नैसर्गिक रेशीम धागा विकत घेतलाय अशी खात्री होऊ शकते. आता आपल्या राज्याचे माजी संचालक सातत्यानं रेशीम शेतीमध्ये प्रबोधन करणारे
आमचे आदरणीय कलंदरी साहेब तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना मी पुन्हा एकदा आग्रहपूर्वक बोलवतो. धन्यवाद सर. रेशीम शेतीमध्ये जात पात धर्म काही नाही आहे. माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये मुस्लिम लोक, शीख लोक, ब्राह्मण लोक, गुजराती लोक, मारवाडी लोक, कुणबी लोक, मराठा लोक, सगळ्या प्रकारचे लोक रेशीम शेती करतात. वर्ध्याला आमच्याकडे असलेले शेतकरी, काय नाव त्यांचं आपलं वर्धा शेतकरी, डगार खान, लगार खान म्हणून शेतकरी आहेत. लगार खान म्हणून शेतकरी आहेत. ते लगार खान शेतकरी मागील 14 वर्षापासून रेशमाची शेती करतायत. तुम्हाला सांगतो, त्यांचं आपल्या बहिणीचं लग्न, आपल्या मुलांचं शिक्षण, आपल्या आईला 5 तोळ्याचे दागिने, बायकोला 10 तोळ्याचे दागिने, वडिलांना गाडी, स्वतःकरता गाडी, आणि अतिशय उत्कृष्टपणे रेशमा शेती करतायत. आणि अशा ज्या रेशमा शेतकऱ्यांना मनमोहन सिंग साहेब याला वर्ध्याला गेले, त्याला सांगितलं, त्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की रेशमाची शेती ही विदर्भातल्या शेतकऱ्यांना कशी उपयुक्त आहे. माझ्याकडे नागपूर जिल्ह्यामध्ये नरखेडच्या जवळ आमचे कास्तकार आहेत, अण्णाजी गोटमारे म्हणून, वय 75 वर्ष, सही करता येत नव्हती, अंगठा मारायचे. आता सही करतात. प्रियंका रेशीम उद्योग नावाचा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे. आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत मागील 14 वर्षात कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी भाजीपाल्याची शेती केली, त्यांनी फळाची शेती केली, त्यांनी संत्र्याची शेती केली, सगळं काही लावलं आणि शेती रेशीम शेतीवर ते स्थिर झाले. रेशमाची शेती करत असताना दरवर्षी किमान, शब्द ऐकून घ्या, दरवर्षी किमान 1,47,000चं पीक त्यांनी घेतलेलं आहे. आणि नागपूरच्या मे महिन्याच्या टेम्परेचरमध्ये 48 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा त्यांनी रेशमाची शेती केलेली आहे. ज्या वेळेला दुष्काळ पडला होता त्याला सुद्धा महिन्याला 40,000 रुपयाचं पीक काढलेलं आहे. मित्रहो, तुमच्याकडे तुम्हाला दर महिन्याला रेशमाच्या पासून पैसा मिळतात. सिल्क अँड मिल्क केलं तर दुधापासून पैसा महिलांना मिळतो. रेशमापासून त्या कुटुंबाला महिन्याला किमान 15,000, 40,000, आणि जसे तुम्ही DFL म्हणजे अंडे घ्याल तर 50,000पर्यंत महिन्याला. आत्महत्या करण्याची गरज पैशाच्यामुळे करणार असाल तर भासणार नाही. करा रेशमाची शेती, पिकवा, मातीतून मोती, हे आम्ही बोंबलतो याच करता. शासनाचं एवढं मोठं पाठबळ ह्या योजनेच्या मागे आहे की या योजनेमध्ये नवीन योजना जी तयार झालेली आहे त्या योजनेमध्ये सरकार म्हणजे महात्मा गांधी जे EGST स्कीम आहे, मनरेगा ज्याला म्हणतो, त्यामध्ये 3 वर्षात, समजून घ्या तरुण मित्रांनो, 1,72,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही केलेल्या स्वतःच्या मजुरी म्हणून जो तुम्ही रेअरिंग करता किंवा रेशीमाच्या किड्याच्या संगोपनाकरता जे काम करणार आहेत त्याचा पैसा सुद्धा सरकार तुम्हाला मजुरीच्या स्वरूपात देणार आहे. तुमचं पीक तुमच्याजवळ, मजुरी अजून तुमच्याजवळ. 3 वर्षामध्ये 1,72,000. पहिल्या वर्षी लागवडीच्या खर्चासहित 1,22,000. नवीन योजना आहे. 25,000 रुपये दुसऱ्या वर्षी, 25,000 रुपये तिसऱ्या वर्षी. इतक्या मोठ्या प्रमाणावर. आणि तुम्हाला संगोपन गृह जर बांधायचं असेल तर त्याकरता, संगोपन गृह जर बांधायचं असेल त्याकरता 75,000 पासून तर 1.5 लाखापर्यंत सुद्धा पैसा मिळतो. ती स्कीम आता रिवाईज केलेली आहे भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने. सरकारकडनं पैसे मिळतात, 10% पैसे तुम्हाला टाकायचे आहेत. आणि तुम्हाला समजा चांगली शेती कुठे होत आहे, आपल्या राज्यामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये, कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामध्ये, बारामतीला किंवा महाराष्ट्रामध्ये अजून कुठे, वाशिमला, मालेगावला, पातूरला, बुलढाण्याला, नागपूरला, उमरेडला, कुहीला, जिथं जायचं त्या ठिकाणी या शासकीय खर्चाने तुम्हाला गाडीत बसून पाहायला घेऊन जातात. येण्या जाण्याचा, जेवणा खावण्याचा खर्च तुमचं सरकार करतं. आणि दर महिन्याला तुम्हाला पैसा मिळणार आहे. खूप पाऊस पडू द्या, खूप ऊन येऊ द्या, खूप थंडी पडू द्या, खूप पावसामुळे गारपीट झाल्यामुळे तुमच्या त्या तुतीचे पानं फाटतील. फाटलेले पानं सुद्धा तुतीच्या आळ्या खातात आणि त्यानंतर त्या कोशाची निर्मिती करतात. हे कोश महाराष्ट्र शासन 190 रुपये, 180 रुपये दराने घेतं. आणि ते जर तुम्ही कर्नाटकामध्ये जाऊन विकले तर त्याचा दर तुम्हाला 250, 300, 350, 400, 450, 410, 470 पर्यंत मिळतो. रेकॉर्ड आहे. त्यावर तुम्ही जर असं ठरवलं की माझ्या गावामध्ये 100-200 एकराची रेशीम शेती मी केलेली आहे आणि मला आता धागा निर्मिती केंद्र काढायचं आहे, तर त्या धागा निर्मिती केंद्राकरता सुद्धा 9 लाखापर्यंत, 9 ते 10 लाखापर्यंतचं अनुदान सरकारतर्फे मिळतं तुम्हाला. तुम्ही जर म्हटलं की माझ्या गावातल्या परिसरातले 1,000 एकरावरचे शेतकरी हे तुतीची लागवड करणार आहेत, एवढं बेनं, एवढे रोपं कुठून आणायची? तुम्ही रोपं तयार करा.
तुम्हाला 1,30,000 रुपये जर ते रोपं तुम्ही जर तयार केले तर त्या नर्सरीमधून 87,000 रुपये तुम्हाला सरकार देतं. ते सरकारकडून खरेदी केल्या जातात, शेतकऱ्यांना मोफत दिल्या जातात. मित्र, रेशीम शेती ही माणसाला तारणारी आहे. रेशीम शेती कुटुंबातले होणारे भांडण तंटे मिटवणारी आहे. रेशीम शेती गुटखा आणि दारूपासून व्यसनपासून मुक्ती देणारी आहे. रेशीम शेती कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये येते. रेशीम शेती कमीत कमी पाणी मिळतं त्यामध्येही येते. उसासाप धबधब धबधब पाणी लागत नाही. रेशीम शेतीमध्ये गावातले तरुण पोरं जे इकडे तिकडे भरकटलेले आहेत ते परत शेतीवर येतात, समृद्धपणे शेती करतात आणि आपल्या आईबापाला भावा बहिणीला चांगल्या पद्धतीने सांभाळण्याची आर्थिक क्षमता त्या लोकांमध्ये निर्माण होते. नवरा बायको रेशीम शेती करतात त्यावेळेला तुती म्हणतो ना आपण, मलबेरी ट्रीला मराठीमध्ये तुती म्हणतात. तू आणि ती, तू आणि ती, तू आणि ती, तू आणि ती, दोघांनी मिळून रेशीम शेती करायची आणि अशा रेशीम शेतीच्या माध्यमातून काय त्याचं कल्याण होतं तुम्हाला काय सांगू. ज्याला गण्या म्हणायचे, जो माझे गण्या कोठा चालला बे असं म्हणणारे शेतकरी रेशीम शेतीत आल्यानंतर वर्षानंतर गणपत होतात आणि दुसऱ्या वर्षी गणपतराव होतात आणि चौथ्या वर्षी गणपतराव साहेबराव होतात. राजकारण करा, समाजकारण करा, शेती करा आणि भीक मागायला कुठंच जाऊ नका, आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा म्हणून. एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. माझ्याकडे उच्च विद्याविभूषित चांगल्या पदावरून निवृत्त झालेले आमचे नाकाडे साहेब आहेत. माननीय नाकाडे साहेब जरा दोन समोर या. नाकाडे साहेबांची जी रेशीम शेती केली हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून निवृत्त झालेले मॅनेजर साहेब आहेत. मुलगा मुलगी अमेरिकेला, सगळं समृद्ध 1 कोटीच्या घरामध्ये राहतात. या माणसाचा मला तुमच्या हस्ते सन्मान करायचा आहे. या 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 नाकाडे साहेब या आणि तुम्ही या, हो या, शेतकरी म्हणून या, तुम्ही या 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 इकडे या. हे तरुण शेतकऱ्यांच्या हस्ते यांचा सन्मान करू. नाकाडे साहब आपकी जय हो, हम बेहद खुश है भाई. पिछले 5-7 साल से खेती कर रहे हैं, रेशम की खेती, पीछे कहीं ढुक के नहीं देखा. हर महीने में पेंशन के साथ साथ रेशम खेती में जो पैसा इनका मिलता है. साहब मैंने कुछ झूठ बोल रहा हूँ आपके लिए, बताइए. नहीं, ये नहीं, सच है. आप बताइए, सच- आप बताइए, आप क्या करते बताइए. मी वयाच्या 67व्या वर्षी सुरू केलं आहे, आता 75 वर्षाचा आहे आणि जोडधंदा म्हणून हे करतो आहे. मला यश आलेलं आहे. माझं कडमेश्वर काटोल रोडला सारगाव म्हणून आहे, त्या कमलनाथचं कॉलेज आहे त्याच्या जवळ आहे. सध्या जवळ घ्या आणि फोन नंबर. माईक जवळ धरा. आणि सध्या माझ्याकडे बॅच चालू आहे. माझ्याकडे चारगाव म्हणून आहे, कडमेश्वर काटोल रोडला 39 किलोमीटर्स फ्रॉम नागपूर. तिथं त्या दगडाच्या जवळ तुम्ही लेफ्ट साईडला गेलात तर माझी शेती आहे. 4 गाव, 1 2 3 4 चार गाव तिथं शेती आहे आणि हे प्रकल्प चालू आहे माझा ना. सध्या आता बॅच आहे किड्यांची. तुम्हाला जर प्रॅक्टिकल पाहायचं असेल तर तुम्हाला या 15 दिवसामध्ये तुम्हाला येऊन पाहता येईल. हां, माझा मोबाईल नंबर आहे 9 DU नाकाडे. हां नाही, या हो 25ची आहे, बरोबर आहे, सॉरी 25ची आहे. DU नाकाडे 9811 98811 फोन नंबर. थँक्यू. धन्यवाद नागाळ साहेब. ते त्यांच्या शेतीवरच आज होते. आम्ही त्यांना उकळून आणलं. अरे भाऊ चला म्हणलं जरा शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा करू आणि ते आले. लोकांना वेळ नाही आहे, ते व्यस्त आहेत, पण मुद्दाम तुमच्याकरता आणलं. त्यानंतर माझ्याकडे आता ज्यांना आम्ही निमंत्रित केलं शेतकरी मधुरकरराव चामट साहेब आहेत. चामट साहेब गेले. बरं, चामट साहेबांना जरा काहीतरी काम होतं त्यामुळे ते गेले. ते असेच एक शेतकरी आहेत ज्यांनी रेशीम शेती 15 वर्षापूर्वी सुरू केली आणि समृद्धपणे रेशीम शेती करतायत. मित्र, मी तुम्हाला त्या अण्णाजी गोटमारे साहेब ज्यांचं 75 वर्ष वय आहे त्यांचा नंबर देतो. तो नंबर, अण्णाजीचा नंबर काढा. अण्णाजीचा नंबर काढा. अण्णाजी गोटमारे यांचं नाव आहे, 75 वर्ष वय आहे आणि नबीरा काटोल कॉलेजमध्ये ते शिकवायला जातात रेशीम शेती फॅकल्टी म्हणून. ज्यांचं शिक्षण 0 आहे पण ते रेशीम शेतीचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतात, प्रॅक्टिकल शिकवतात. रेशीम शेती ही इतकी समृद्ध करणारी आहे. मला हे समजतच नाही अजूनही की विदर्भातले लोक का लावत नाहीत. मी दरवर्षी 7 वर्षापासून ॲग्राउंडमध्ये येतो आणि पॅन्ट फाटेपर्यंत बोलतो, पण पूर्ण लोक ऐकतच नाही, करत नाही. मी म्हणलं जाऊ द्या, जे करतील तेवढे करतील. एवढे ऐकलेल्या लोकांपैकी 4 लोकांनी केलं, 2 लोकांनी केलं, 5 लोकांनी केलं तर भाग्य समजायचं.
66 वर्ष वय झालंय, पण हा संकल्प काही सोडलेला नाही. आणि तुम्ही ज्या वेळेला म्हणाल त्यावेळेला तुम्हाला सहकार्य, मदत शब्द वापरत नाही, मदत वरचा करते, तर आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याकरता तयार आहोत. विशेषतः तरुण लोकांनी याच्यामध्ये यावं. माझं नाव आहे कॅप्टन डॉक्टर LB, लंडन बॉम्बे. LB कलंत्री, क कमळाचा ल लसणाचा, कलंत्री. आणि फोन नंबर आहे 9422201565. आपलं गाव समृद्ध करा, रेशीम गाव करून टाका. आपल्या गावामध्ये 100, 200, 500 एकरावर प्रवृत्त करा लोकांना लावण्याकरता. मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी, मी नितीन गडकरी साहेबांशी यांचं बोललो, ते म्हणाले 1000, 5000, 10000, 50000 शेतकरी होऊ द्या, शासनाची मदत थांबणार नाही. आणि अशा पद्धती तुम्ही शेतीच्या मागे लागा. तुमच्या गावामध्येच, तुमच्या गावाच्या नावाने तुमचं रेशीम विका. शुद्ध रेशीम, शुद्ध रेशीम बाजारामध्ये मिळतच नाही. बाजारामध्ये मिळणाऱ्या रेशमामध्ये चायनामधून आलेला आडवानी उभा धागा, 10 धाग्यानंतर 5 धागे टाकून तो मिश्र केलेला असतो. उत्तम चांगलं रेशीम जर पाहिजे असेल तर ते चांगलं रेशीम हे अत्यंत महाग असतं. आणि यामुळे एका रेशमाच्या 1 एकराच्या रेशीम शेतीमध्ये लावळून ककून तयार करण्याकरता कोष तयार केल्यामुळे 5 लोकांना रोजगार मिळतो. 80 वर्षाच्या आजीला, 50 वर्षाच्या वडिलांना, 45 वर्षाच्या आईला, आपली सून घरात आली असेल तिला, आपली बहीण असेल तिला, भाऊजा असेल, नणंद असो, कोणी असो, सगळ्यांना रोजगार मिळतो. लहान 7व्या वर्गात 5व्या वर्गात शिकणाऱ्या पोराला सुद्धा उत्सुकता असते की माझ्या आळ्या कशा खातात आहेत. माझे आपलं नागापूर बुजुर्ग म्हणून गाव आहे, जाधव साहेब. नागापूर बुजुर्गचं कोण शेतकरी आहे? आपलं नागापूर बुजुर्ग म्हणून गाव आहे. त्या लाखोळे म्हणून आमचे एक शेतकरी आहेत. तो ST मध्ये आपला वर्तमानपत्र वाचत होता. त्या वर्तमानपत्रात त्याने आमचा ॲग्रोवरमध्ये लेख वाचला रेशीम शेतीचा. त्यात आमचा मोबाईल नंबर होता. त्याच्यात त्यांनी रेशीम शेती आम्हाला सांगितलं, रेशीम शेती सुरू केली. आणि त्या गावामध्ये एकट्याने सुरू केल्याच्यानंतर 3 वर्षानंतर 377 एकरामध्ये लागवड झाली. आणि आता त्याच्यानंतर तो मोटरसायकली आहे, पोरगी कॉन्व्हेंटमध्ये राहते, बायकोला मंगळसूत्र 5 तोळ्याचं केलं. ती म्हणे 2 तोळ्याचं पुष्कळ आहे, 2 तोळ्याचं नाही म्हणे, 5 तोळ्याचं घळ. धागा निर्मितीपासून, वस्तू निर्मितीपासून, त्याला रंगवण्यापासून, त्याला विकण्यापासून, या सगळ्या गोष्टीवर मोदी सरकारने फार मोठी मदत जाहीर केलेली आहे. त्याचा फायदा घ्या. त्याकरता देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार मोठी मदत जाहीर केलेली आहे, त्याचा फायदा घ्या. आणि चंद्रकांत पाटील साहेब म्हणून आपले वस्त्रोद्योग मंत्री आहे, त्याच्या मंत्र्याच्या अंतर्गत हे खातं येतं वस्त्रोद्योग खात्याच्या. त्यांचं सुद्धा याकडे लक्ष आम्ही वेधित करून जास्तीत जास्त त्यांनी कशी मदत करू शकतील शेतकऱ्यांना याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. बंधू आणि भगिनींनो, लोक कमी आहेत, पण लोक कमी असल्याने माणसाची जिद्द, माणसाचं पुढे जाण्याची ताकद ही थांबत नसते. स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये काम करत असताना सुरुवातीला मुठभर लोक होते, बोटाच्या मोजण्यावर मोजण्याचे सुद्धा. तुम्ही ही रेशीम शेती चळवळ समजा 10-20 लोकांनी जर सुरू केली तर वर्षामधले 10चे लोक 1000 व्हायला आणि 1000चे 10,000 व्हायला आणि लाख लोक व्हायला काही कमी पडणार नाही. रेशमाची शेती करा, महाराष्ट्राला समृद्ध करा, स्वतःला समृद्ध करा, आपलं कुटुंब समृद्ध करा. मी आपल्या चरणी आपली सेवा अर्पण करण्याकरता तयार आहे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.